पावसाचं लेणं कुडपण गाव खुणावतंय. अंगावर पावसाच्या धारा झेलत चिंब भिजत रानोमाळ हुंदडायचं. दरेखोऱ्यातून डोंगर माथ्यावरून कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्याखाली मनसोक्त भिजायचं. निसर्गाच्या सानिध्यात रमायचं आहे तर मग बेताकद असाल तर निश्चितपणे पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द या गावाला भेट द्या. कामाच्या आठवड्याचा क्षीण निघून जाईल. पोलादपूर शहरापासून 29 किलोमीटरवर सर्वाधिक उंचावर वसलेलं रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील शिवकालीन वारसा लाभलेले हे ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी सभोवताली कड केलेलं असून कुशीत वसलेलं गाव पण जपणारं अंदाजे 70 ते 80 घराचं शेलारांचं गाव नरवीर तानाजी मालुसरे यांचे मामा सुभेदार कोंडाजी शेलार यांचा जन्मगाव. भीमाची काठी माथ्यावर असलेल्या गावाजवळच जमिनीतून 700 फूट उंच असा अलग असलेला नितळ कातळाचा सुळका उभा आहे. त्याला भीमाची काठी असे संबोधले जाते. तेथून जवळच डोंगर माथ्यावरून वाहत आलेल्या पाण्याचा प्रवाह खाली उडी घेतो. आता हा धबधबा प्रवाहित झाला आहे. कड्यावरून जलप्रोत कोसळताना आजूबाजूचा कित्येक फूट उंच तुषारांचे निर्माण झालेले धुक्याचे शुभ्र वलय डोळ्यांचे पारणे फेडतात. गावात प्रवेश करताना पाथरी खिंड पार करतेवेळी आजूबाजूच्या परिसरातील हिरवागार शाली लपटलेला दाट पाहताना मन मात्र प्रसन्न होते. शेलार खिंडीतून विस्तीर्ण माळरानावरून चालताना खळखळ गुंजारव करत वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून वाट काढत दाट झाडीतून पालापाचोला तुडवीत भटकंती करण्याची मजा काही औरच. ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. गावाच्या पाठीमागील डोंगर माथ्यावरून आसमंत न्याहाळताना निसर्गाचे ते सहस्त्रकाराने उधळलेलं विलोभनीय स्वरूप मनावर गारूड करतेच. गाव अतिथ्यशील असून येथील सरपंच हनुमंत शेलार बाबा तुम्हाला सुभेदार शेलार मामांच्या तात्कालीन शस्त्रांची माहिती देत जवळच असलेल्या शेलार मामांच्या समाधीचे दर्शन घडवतात. येथून मकरंदगडाचे पुसटचे दर्शन घडते. तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गावेही पाहता येतात. कसे जाल तर पोलादपूरहून कुडपण एसटी गाडीची सुविधा आहे. स्वतःचे वाहन असेल तर उत्तम. गावात राहण्याची व जेवणाची सोय आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.